मैत्रिणींनो, तुम्हाला जर झटकीपट पोट, मांड्या, शीटच्या भागाची चरबी कमी करायची असेल तर हे 6 व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्या रोजच्या एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा. तर सर्वात प्रथम मॅटवरती पाठीवरती झोपायचं आहे आणि आपला जो एक पाय आहे तो सरळ उचलायचा आहे 90 अंशाच्या कोनासारखा आणि पूर्ण पोटाला जो आहे तो दाब द्यायचा आहे. पाय फक्त सरळ उचलायचा आहे. तर सुरुवातीला तुम्ही 20-20 वेळा करायची एक्सरसाइज, नंतर हळूहळू काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे. त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर गुडघा फोल्ड करून जसं आपण सायकल करतो त्याच पद्धतीने पोटाला छान दाब द्यायचा आहे. याने पण आपल्या मांड्या, शीटचा भाग, त्याच्यानंतर पोटाची चरबी छान कमी होते. तर ही एक्सरसाइज तुम्ही 30-30 वेळा असं 60 वेळा करायचं आहे आणि हळूहळू काउंटिंग तुमचं वाढवायचं आहे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज सेतुबंधासन. आपले जे दोन्ही तळपाय आहेत ते शीटच्या भागाजवळ घ्यायचे आहेत आणि आपली कंबर उचलायची आहे आणि ओटीपोटाला पण इथे ताण येतोय आणि शीटच्या भागाची मांड्यांची चरबी पण छान कमी होते. तर कंबरदुखीचा तुम्हाला जर समजा त्रास असेल तर तुमची कंबरदुखी, पाठदुखी पण ह्या एक्सरसाइजने कमी होणार. तर ही जी एक्सरसाइज आहे ती 20-20 वेळा असं करायची आहे. तुम्हाला जसं जसा सराव होईल तसं तसं तुम्ही तुमचं काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे. तर पोटाची चरबी, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी छान कमी होते. ही पण एक्सरसाइज तुमच्या एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा. त्यानंतर आपली जी कंबर आहे ती ट्विस्ट करायची आहे. तर गुडघे फोल्ड करून आणि तळपाय एकमेकांना जोडून ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर ही ट्विस्टिंग घ्यायची आहे. तर आपले जे पोटाची चरबी आहे साईडची, कमरेची, ती पण कमी होते. तर ही पण एक्सरसाइज तुम्ही 30 ते 40 वेळा करा आणि हळूहळू करा. पुढची एक्सरसाइज, आपले दोन्ही हात शीटजवळ ठेवायचे आणि दोन्ही पाय उचलायचे आहेत आणि पोटाला दाब द्यायचा आहे. तर ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्की करा. तुम्हाला जर सुरुवातीला येत नसेल ही एक्सरसाइज तर आपले दोन्ही हात सीट खाली ठेवायचे आहेत. नंतर दोन्ही पाय उचलायचे आणि हळूहळू सराव करा. तर सुरुवातीला तुम्ही 10 ते 15 वेळा करायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू तुमचं काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे. तर आता ही पुढची जी एक्सरसाइज आहे ती मला सराव केल्यामुळे ती व्यवस्थित जमते. तर हलासन. तर तुम्हाला हळूहळू ही पण एक्सरसाइज येणार. तर त्याच्यासाठी तुम्ही नेहमी सराव केला पाहिजे. आता मला 1 ते 2 वर्षे झालेले आहेत एक्सरसाइज करून. तेव्हा मला ही एक्सरसाइज जी आहे ती पूर्ण येते आणि माझी पोटाची चरबी पण कमी झाल्यामुळे माझे जे दोन्ही पाय आहेत ते इझी जमिनीला टेकतायत पाठीमागे आणि मला करता येते ही एक्सरसाइज. तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून हळूहळू प्रॅक्टिस करायची आहे. तर मी ही स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करते. तुम्ही हळूहळू सुरुवात करा. तर सर्वांगासनाची पण प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही हळूहळू करा आणि त्याच्यानंतर सर्वांगासन केल्यानंतर मी हलासन करते. तर अशा पद्धतीने पण तुम्ही हलासन करू शकता. पोटाची चरबी छान दाबली जाते. त्याच्यानंतर सर्वांगासन पूर्ण जे पाय आहे ते आपले वरती, जे तळपाय आहे ते आकाशाच्या दिशेने करायचे आहे. तर इथे मी एक पाय वरती ठेवला आणि एक पाय जमिनीला टच करण्याचा प्रयत्न केलाय. तर इथे मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. तर ही पण एक्सरसाइज जी आहे ती मी स्वतः प्रॅक्टिस करते, सेल्फ प्रॅक्टिस करते. तुम्ही फक्त काळजीपूर्वक करायची आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर ही एक्सरसाइज तुम्ही शक्यतो टाळा आणि येत असेल तर तुम्ही रोज करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.